नमस्कार, मी स्वप्नाली माऊलीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे बटर गार्लिक मशरूम। तर यासाठी लागणारे जिन्नस मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। मी घेतले आहेत हे मशरूमचं एक पॉकेट साधारणपणे, कोथिंबीर, हे लसूण आहे, त्यामध्येच मी मिरची आणि कढीपत्ता ठेवला आहे। कढीपत्ता हा ऑप्शनल आहे। नंतर आहे अर्धा कांदा घेतलेला आहे मी, बटर ऐवजी जर तुम्हाला हेल्दी खायचं असेल तर तुम्ही साजूक तूपही वापरू शकता। चवीपुरतं मीठ, हे मी पेपर घेतला आहे, काळी मिरी पावडर, हे थोडंसं ऑरेगनो आहे, हे ऑप्शनल आहे, आणि हे लाल तिखट। चला आपण स्टार्ट करूया। पहिला मी थोडंसं तेल घेणार आहे, कारण की बटरमध्ये पटकन फोडणी लागत नाही। तर मी थोडंसं तेल इथे घेतलं आहे, त्यामध्ये हे आपले जे जिन्नस आहेत ते मी घालून घेणार आहे आणि परतवून घेणार आहे। बटरही मी याच्यातच टाकणार आहे। फोडणी थोडी तडतडायला लागल्यानंतर लसणीचा चांगला सुगंध पसरलेला आहे। जिरे घालूया, जिरा ही ऑप्शनल आहे। लसूण असा खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे पॅनवर। लसूण थोडासा खरपूस लालसर रंग झाल्यावर आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत। मी इथे अर्धाच कांदा घेतलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून जास्त कांदाही घेऊ शकता, पण मला त्यामध्ये मशरूमचा फ्लेवर जास्त आवडतो म्हणून मी फक्त अर्धाच कांदा इथे घेतला आहे। कांदा टाकल्यावरच मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून तो पटकन भाजला जाईल। चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकलं आहे। यासोबतच मी थोडी कोथिंबीर याच्यावरती टाकणार आहे। थोडी कोथिंबीर टाकल्यावर याच्यामध्ये फ्लेवर चांगला येतो, आणि करपलेली कोथिंबीर ती त्या मशरूम सोबत खूप चांगली लागते। कांदा थोडासा ट्रान्सल्युसंट झाल्यावर मी त्यामध्ये मशरूम टाकणार आहे। हे आपले मशरूम गेले यामध्ये। मशरूम सोबतच मी जे आपण मसाले घेतले होते ते मी याच्यामध्ये टाकणार आहे। तुमच्या चवीनुसार तुम्हाला अजून कोणता फ्लेवर त्यामध्ये पाहिजे असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता। मला इथे जास्त मसाले आवडत नाही मशरूम सोबत, त्याच्यामुळे मी फक्त पेपर, लाल तिखट आणि थोडंसं ऑरेगनो मिक्स केला आहे।
टाकते ह्याच्यामध्ये मशरूम सोबत. आणि बाकीची उरलेली कोथिंबीर मी पूर्ण रेसिपी कंप्लीट झाल्यावर त्यावरती टाकेन. तुम्ही इथे बघू शकता मशरूम चांगले शिजत आहेत. हे थोडे कच्चे असतील तरच चांगले लागतात, म्हणजे जास्त शिजले तरी त्याची टेस्ट एवढी येत नाही. तर आपण हे थोडेसे 20% कच्चे ठेवणार आहोत, जेणेकरून ते त्याची टेस्ट चांगली राहील. जे कोणी डाएटवर आहेत ते म्हणजे कमी तेलाचा वापर करून ही नॉनस्टिक पॅनवर ती लोकं सेम रेसिपी फॉलो करून स्वतःसाठी कुक करू शकता. लहान मुलांना टिफिनमध्ये साजूक तुपाचा वापर करूनही तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. चपाती राईस सोबत ही डिश खूपच चांगली लागणार आहे. आपली डिश रेडी झालेली आहे. गॅस बंद करते. तुम्ही बटर चिकन तर खाल्ला असाल, पण श्रावणामध्ये खास तुमच्यासाठी बटर मशरूम गार्लिक तुमच्यासाठी रेडी आहे. आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. थोडीशी कोथिंबीर त्यावरती भुरभुरते. रेडी आहे तुमच्यासाठी खास बटर गार्लिक मशरूम. मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कशी वाटली आजची रेसिपी. थँक्यू.